सुदर्शन जोशी. चला मैदान खाली करायचं प्लीज. आपण सामन्याला सुरुवात करतो मित्रांनो. लीग स्टेज वरील सेकंड लास्ट मॅच नंदा 11 विपक्ष दृष्टी 11. टॉस जिंकला नंदा 11 संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी मात्र स्वीकारलाय. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी जे आपण भिंतीचा घड्याळ आहे ठीक देणार आहोत त्यासाठी आम्हाला ट्रॉफी सुद्धा आम्हाला प्राप्त झालेली आहे. युवा उद्योजक खांडवलचे मोहन शेठ मधुकर पाटील यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. परंतु नंदा 11 संघाच्या प्रत्येक बॅटरसाठी पर 4 ला आपण जर विचार केला तर पेशाने इंजिनियर आहेत आणि पाहू शकाल नामदेव शेठ पाटील यांचे लाडके सुपुत्र सुजित शेठ पाटील यांच्याकडून पर 4 साठी 1000 रुपीज. इट्स ओके. यस. चला मैदान खाली करा. पहा काही प्रेक्षक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत प्लीज. जिनल 11 जर्सी. चला मैदान खाली करा प्लीज. पांडा किंवा योगेश पाटील विकेटच्या पाठीमागे एखादा फलंदाज जर एष्टिजित केला किंवा झेल पकडला तर त्याच्यासाठी सुद्धा सुजित शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपीज 2000 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. शेअर मार्केट गरम झालंय. शेअर मार्केट तापलाय आणि जर योगेश पाटीलचा संघ जर जिंकला पराभूत झाला तर काही भेटणार आहे. परंतु जिंकला तर मोहनजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. पहा पारितोषिक देत असं तर व्यवस्थित सांगत जा. कोणाच्या भावना दुखावणार नाहीयेत. चला सामना सुरू होतोय. सागर पाटील विथ योगेश्वर पाटील. सलामीची जोडी. हो बाय गॉड. हो एष्टिजित आणि या विकेट साठी सुजित शेठ पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक. हो माय गॉड. मग स्पर्धा जिंकायची काय करत आहे. जर अशा आपण 4-5 विकेट्स प्राप्त केले तर पैसा वसूल. चला 2000 रुपये आमच्याकडे जमा आहेत. योगेश सामना संपल्यानंतर आपण ते कॅरी करा. फलंदाज बाद झाला. सागर पाटील डायमंड डकचा शिकार झालाय. 0 वरती मात्र तो माघारी परतलाय आणि आता त्याच्या सोबतीला पाहू शकाल योगेश्वरच्या सोबतीला नवीन फलंदाज आलाय मिस्टर आकाश. आकाश एक चांगला समालोचक आहे कारण त्याचा मी समजणं ऐकलं मगाशी. असं वाटतंय की खूप पुढे जाऊ शकतोय जर त्यांनी त्याच्यामध्ये जर अभ्यास केला तर. हो सोपाने ट्राय केलाय. पाहू शकाल एक्स्ट्रा केव्हाच सुरू चाललाय. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. परंतु नंदा 11चा आपण जर विचार केला तर त्यांचं आव्हान एवढं सोपं नसणार आहे कारण मागील पर्वातील डिफेंडिंग चॅम्पियन संघ त्याच्या उर्ध्वर खेळतोय दृष्टी 11. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. आतापर्यंत एकच धाव फलकावरती लागली गेली. रमेशजी पाणी थांबा. आपण आजची रात्र वैराची आहे. आज झोपायचं नाहीये. आज जागरण करायचं आपल्याला. सिंगल धाव कंप्लीट. पाहू शकाल योगेश्वरच्या मॅटमधून मात्र सिंगल धाव निघाली. 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. ग्रुप स्टेज मधील मात्र ही सेकंड लास्ट मॅच. सुदर्शन जोशीला विनंती करतो कॉम्बॉक्सला संपर्क साधा. हो चांगला चेंडू फक्त हलवार प्रमाणे चेंडू टाकला गेला आणि त्याच्यानंतर मात्र स्विंग पाहिला आपण. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला चेंडू. डॉट चेंडूचे मात्र सांगता पाहिले आपण. हो हा फटका खूपच छान. परंतु तेवढंच चांगल्या दर्जाचं आपण स्ट्रोक पाहिलं. आणि ग्रुप स्टेज मध्ये शेवटची मॅच असेल नायरा 11 विपक्ष दोंडू स्मृती स्पोर्ट. नॉकआउट मॅच शेवटची लढत आणि त्याच्यानंतर 2 सेमीफायनल आणि मग मेगा फायनल. हो कडक फटका क्लासिक स्ट्रोक बाय योगेश्वर पाटील. चेंडू तर बोर्डलाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. हो माय गॉड. बच्चा पार्टी मध्ये येऊ नका. जर दुखापत झाली तर कमिटी जबाबदार नाहीये. चौकारच्या साईडने धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 7. परंतु कोणावरती करणार मात. योगेश्वरने 4 हॅट्रिक कंप्लीट केली.
परंतु पर फोर साठी त्याच्यासाठी 1000 रुपीज आहे आणि हॅट्रिक कंप्लीट केली तर 3000. श्रीकांत जोशी यांच्या माध्यमातून पर झेलसाठी दृष्टी 11 संघात कुठलाही फिल्डर झेल पकडला तर श्रीकांत जोशी यांच्याकडे प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा येतो गोलंदाज. हो खराब चेंडू चेंडूला डावा स्टिकच्या पलीकडे पंचाचा नो बॉलचा इशारा विथ डिक्लेअरच्या माध्यमातून 1 धाव 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. या चला मी अनाऊन्स करणार परंतु कॅश तुम्हाला जमा करायची आहे. हो आमच्याला ट्रँगल चेंडूला मिड विकेटच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आकाशने जर 4 हॅट्रिक कंप्लीट केली तर प्रसिद्ध उद्योजक त्यांचे पिताश्री आहेत बारामजी जोशी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे पहा ना प्लॅनिंग किती छान आहे. घरचे पैसे घरातच. चला असू दे हरकत नाहीये परंतु कॅश जमा करा जोशी साहेब. हो पुन्हा सेव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पोहोचली गेली 1 गडी बाद 15 धावा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आज खांडवल गावाचं मला एकीचं बल पाहायला मिळालं आणि जर अशाच प्रमाणे जर एकीचं बल जर तुम्हाला सातत्याप्रमाणे जर पाहायला मिळालं तर खांडवल गावाचं नाव एक उच्च पातळीवरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. फक्त राजकारणामध्ये कोणाचा बली पडू नका हा संदेश माझ्याकडून आहे. तो स्वापाने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु डॉट चेंडूची मात्र सांगता इथे पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकाचा खेळ आपण इथे पाहत आहोत. सुदर्शन जोशी पहा वारंवार विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. हो चांगला चेंडू अखेर डॉट चेंडूने मात्र समाप्ती केली गोलंदाज आकाश जोशीनं आणि अखेर 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या 1 गडी बाद 15 म्हणजे 7.50च्या धावगतीने आतापर्यंत धावा इथे जोडल्या गेल्या आणि जर अशा धावा येत राहिल्या तर किमान 30 पर्यंत संघ हा पोहोचू शकतो. यात नंदा 11 परंतु या धावा पुरेशा नसणार आहेत आणि त्यात सागर पाटील कान मंत्र देतोय. मी नेहमी सांगतो पहा कान मंत्र कोणी देऊ द्या अक्कल किसकी भी हो दिमाग खुद का होना चाहिए. सारांश सध्या इथे उपस्थित आहे. त्याच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये संघ पाहिला आणि ते सारांश सुपुत्र आहेत मिस्टर गणेश पाटील यांचे सुपुत्र आहेत उर्फ बाबा यांचे सुपुत्र आहेत. खूप पुढे जातील ते हरकत नाहीये. गणेश तुम्हाला सुद्धा पुढील जीवनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बॅटच्या टोलाची डोस स्पर्श झाला. हो माय गॉड खराब क्षेत्ररक्षण. तिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या कारण क्रिकेटच्या खेळामध्ये पहा छोट्या छोट्या चुका तुम्हाला कधी कधी मागात पडतात आणि 2 धावा इथे महत्वाच्या क्षणाला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला गडी मात्र पाहिलं तर सागर पाटील 0वरती बाजूला परंतु त्याच्यानंतर योगेश्वर आणि आकाशनं हे पारी सांभाळले. ऑनला टर्न केलाय चेंडू चालला एक स्क्वेअर रेकर 1 धाव कंप्लीट 2 धावापर्यंत धोका आहे आणि त्या धोक्यात सामोरं चाललाय फलंदाज आकाश. माग टू द आउट. असं वाटतं की हा प्लॅनिंग होता. आकाशला विकेट सक्रिबाज करायची असावी कारण ओंकार पाटीलचं येणं गरजेचं होतं नंदा 11 साठी आणि तोच बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. हो काय फाटक्या केलाय कडक शॉट. वा भाई वा. हेच तर वैशिष्ट्य आहे योगेश्वर पाटीलचं कारण ओमसाई आंबे लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जर आपण त्या स्पर्धा पाहिल्या तर ज्या कोणत्या खेळाडूने इम्प्रेस केला असेल तर त्यापैकी मी म्हणेन की एकमेव टॉपचा खेळाडू आहे तो म्हणजे योगेश्वर पाटील. लागोपाठच्या 3 सामन्यामध्ये 3 अर्धशतकी इनिंग खेळणारा पहिला एकमेव खेळाडू ठाणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये. पंचाचा नो बॉलचा इशारा त्याच्यानंतर 1 धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि त्याचा गुण गौरव सुद्धा आम्ही केरूरच्या स्पर्धेमध्ये केला होता कारण चांगला क्रिकेटची सराहना होणं गरजेचं आहे. संघाची धावसंख्या पाहू शकाल 24 2 गडी बाद. आकोट्यामध्ये जो खराब चेंडू ओमकार पाटील काय बात आहे आणि ही बॅटिंग पाहिली तर वडिलांच्या चेहऱ्यावरती जरूर गोड स्माइल मला पाहायला मिळेल कारण भरपूर वर्षानंतर ओमकार चांगला टच मध्ये आलाय आणि या फोर्ससाठी ओमकारला पर फोर्ससाठी सुजित शेठ पाटील यांच्याकडून 500ची कडक नोट 28 आणि या षटकामध्ये आतापर्यंत चेंडूची हाताळणी झालेली आहे 4
2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 28 धावा. 28. ओहो, इथे मात्र पहा बुलबुलैया गतीमध्ये थोडासा परिवर्तन केला आणि अखेर एक धाव मात्र तिथे कंप्लीट केली गेली. कारण मला सुद्धा आठवते की मागची जी व्हिडिओ ओमकारची खूपच व्हायरल झाली होती, परंतु ही स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर मात्र वडिलांच्या माध्यमातून ओमकारने भरपूर धडे घेतले. हरकत नाही, क्रिकेटचा खेळ आहे. ऑनसला ट्रेनचा प्रयत्न, फुलटॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव मात्र तिथे कंप्लीट झाली गेली आणि 50चा षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 30, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा आलेल्या आहेत. आणि जर अशा धावा जर येत राहिल्या तर 40चा आकडा आपल्याला कदाचित खेळपट्टीवरती मला आय थिंक 10 फलकावरती पाहायला मिळू शकेल. परंतु रुपेशचा आपण जर स्पेल पाहिला तर 2 षटकांच्या तुलनेनुसार मात्र हा स्पेल त्याचा खूपच महागडा पाहिला. कारण पहिल्या षटकामध्ये आलं होतं 7, त्या खर्च केलं तुषारनं, आकाशने खर्च केला होता 8 आणि रुपेशने खर्च केला 15. चला, श्रीकांत जोशी हे सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करतात. फिल्डिंग मध्ये हवी तशी कामगिरी केली नाही, परंतु बक्षीसचा वर्षाव आणि गोलंदाज आपण जर पाहिलं तर योगेश पाटील आता मात्र आपल्या पाहायला मिळतात. आणि त्यांच्यासाठी विद्यमान सरपंच सन्मानित तुकारामजी फिरांगणे यांच्या माध्यमातून पर विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आपण देणार आहोत. परंतु पहिल्याच चेंडूवरती त्यांच्या विरोधात केला एक चौकार. जे विद्यमान जे सरपंच आहेत चंद्रभागा पाटील, तिथे ते सुपुत्र आहेत. पुन्हा एक चांगला स्कोर. ओ माय गॉड, योगेश्वर पाटील इज ऑन फायर. हा बॅटिंग करतोय, बॅक टू बॅक 2 चौकार. आणि जर 4 हॅट्रिक कंप्लीट केली तर इंजिनियर मिस्टर सुजित पाटील यांच्याकडून तब्बल 2,000 रुपयाचा पारितोषिक. पहा, काय कार्यकर्ते काय म्हणतील त्याचं आम्हाला महत्व नाही, परंतु जो नेता आहे ते जे म्हणणार तेच आम्ही अनाउन्समेंट करणार. चला, योगेश पाटील विकेट हॅट्रिक, आय थिंक एक विकेट जरी पूर्ण केली तर श्रीकांत जोशी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. चला, हो 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 हो, हॅट्रिक वाटली गेली. पारितोषिक होतं, परंतु ते अनाउन्स होण्याच्या अगोदरच मात्र त्याने सिंगल धाव कंप्लीट केली गेली. चला, नवीन फलंदाज पाहू शकाल विशाल आलाय. चांगला ड्राईव्ह पाहिला मला. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. चौकारांची हॅट्रिक जरी पूर्ण केली विशालनं तर पारितोषिक नाहीये. शेवटचा शिल्लक योगेश पाटीलचा आपण पाहतो. हो, काय फटका ऑन साला दाखवण्यापर्यंत एक धाव मात्र कंप्लीट, जोरदार पर्यंत होतो विकेटचा. इथे मात्र अपेक्षित होतं, परंतु 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या गेल्या. परंतु या स्पर्धेला पहा मित्रांनो, खांडवळ प्रीमियर लीग 2025 साठी ईगल गुरु, लक्षात सुद्धा ईगल गुरु अर्थात माजी सरपंच ग्रामपंचायत खांडवळ वाशिरेचे आदरणीय विश्वास शेठ पाटील, त्याचप्रमाणे माजी सरपंच जांभूळपाड्याचे सन्मानित श्यामजी पारदी, बंटी शेठ पाटील, DS मागे, त्याचप्रमाणे गोतारणे सर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. तर मी या स्पर्धेच्या माध्यमातून जे आमची आयोजक कमिटी आहे, जे आमचे ग्रामस्थ मंडळ खांडवळ आहे, त्यांच्या माध्यमातून ईगल ग्रुपचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण युथच्या माध्यमातून या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. चला, 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 42 धावा झालेल्या आहेत. 43 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचं आहे दृष्टी 11 संघाला. तत्पुरते आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. नायरा 11 विपक्ष धोंडू स्मृती स्फोट. माजी सरपंच रोहिदाजी पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
चला विद्यमान सरपंच ग्रामपंचायत दांबूरपाडा कुक्षेचे आदरणीय तुकारामजी फिरांगणे आपणास विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपला शुभ असते आपण नाणेफेकी संपन्न करतोय. लीग स्टेज वरील शेवटचा सामना आहे, लक्ष असू द्या. लीग स्टेज मधील हा शेवटचा सामना. ओ माय गॉड, अशोकजी जोशी आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी पांडाच्या रूपामध्ये आहेत. सन्माननीय गुरुनाथजी फिरांगणे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. दरम्यान नाणेफेकी झालेल्या दोंडू स्मृती संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. म्हणजे प्रथमतः बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल टीम नायरा 11 आणि पांडा यांच्यासाठी माजी सभापती भिवंडी पंचायत समितीचे आदरणीय आय थिंक विद्यमान पोलीस पाटील प्रकाशजी पाटील, विलासजी पाटील जे माजी सरपंच आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पांडा या, पांडा या आपण आपल्यासाठी पारितोषिक आहे. माजी सरपंच विलासजी पाटील हरिभक्त पारायण याचकडून एक पारितोषिक आपण देणार आहोत. आणि योगेश्वर पाटील पर विकेट साठी विद्यमान आय थिंक इंजिनियर सुजित शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि चौकांची हॅट्रिक कंप्लीट केली तर श्रीकांत जोशी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याला मॅच आपण सुरू करूया. मॅच सुरू करूया आपण. विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सुजित शेठ पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि गुरुनाथजी फिरांगणे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. परंतु सुदर्शन जोशीला विनंती करतोय की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी त्वरित संपर्क साधायचा आहे. कुठल्याही बॅटरनं 4 हॅट्रिक कंप्लीट केली तर युवा उद्योजक खांडोबाचे मनीष पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. असं वाटतं की मला एखादा चार्टर अकाउंट सोबतीला घेऊन येणं गरजेचं होतं. पहिल्याच चेंडू डॉट, त्याच्यानंतर चौकार, 4 धावा धाफलक्यावरती पाहायला म्हणतात. परफेक्टली ब्लॉक, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला. आणि पाहू शकाल प्रसिद्ध उद्योजक जांभूरपाड्याचे गुरुशेठ फिरांगणे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं खांडोबा प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. असली तरी चालेल. चला 5 धावा दाफलक्यावरती आपण जर पाहिले तर लक्ष या ठिकाणी 43 धावांचं आहे. सरळ बॅटिंग ऑफ करण्याचा प्रयत्न हो, इथे विकेटचं पतन होऊ शकतो आणि अखेर फलंदाज बाजारा रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागत असताना टीम दृष्टी 11 या संघाला थोडीशी घाई केली. आणि पहा प्रतिस्पर्धी संघ मात्र त्या ठिकाणी मैत्रीचे संबंध जोपासतायत. या स्पर्धेसाठी एकल ग्रुप, त्याचप्रमाणे माजी सरपंच ग्रामपंचायत वाशिरे खांडोबाचे माजी सरपंच विश्वास शेठ पाटील, त्याचप्रमाणे योगेशजी पाटील उर्फ बंटी दादा, डीएसजी मागे, त्याचप्रमाणे माजी सरपंच जांभूरपाड्याचे श्यामजी पारदी, गोतारणी सर, त्याचप्रमाणे भगवानजी भुईर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली जात आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि सर्वांचं खांडवळकरांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतोय. एक प्रोफेशनल डीजे मास्टर अजय मात्रे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. सरळ बॅटिंग ऑफ केलाय. स्वतः फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवलाय गोलंदाज योगेश्वर पाटीलनं. डॉट चेंडू आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरील धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गडी बाद 6, म्हणजे आपण जर पाहिलं तर 43 धावांचं आव्हान आहे. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडू आणि 37 धाबींची गरज. आकाश आणि रोहित हे बॅटर पाहतोय आणि दोघांपैकी कोणी जर चौकार जरी मारला तरी सुद्धा श्रीकांत जोशी यांच्या माध्यमातून एक फोर्स साठी
500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु चांगला क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला पाहिला आपण. पहिल्या चेंडूवरती एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. हो, लेग खटर टाकण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, परंतु विकेट किपर करून चूक घडली गेली. पंचांचा वाईटचा इशारा. 2 धावा मात्र तिथे पूर्ण केल्या गेल्या. संतोष पाटील आपला अस्तित्व संपन्न झाला. 4 पैकी 4 सामने तुम्ही गमावले. आता मात्र आपण अल्कोहोलकडे लक्ष दिलं तर बरं होईल. हो, कडक शॉट, कव्हर पॉइंटला चेंडू चालला आणि बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आणि या 4 साठी हॅट्रिक पूर्ण केली. तर मनीष मात्र यांच्याकडून 2000 रुपये, परंतु या चौकारासाठी श्रीकांत जोशी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. आकाशने जर विकेट 4 हॅट्रिक कंप्लीट केली तर शैलेश पाटील यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक कॅश जमा करायची आहे. शैलेश, चेंडू हवेत, फलंदाज झेलबादच्या स्वरूपात बाद झालाय. आणि अखेर या ठिकाणी पाहिलं तर दुसरा धक्का लागला टीम दृष्टी 11 या संघाला. एक मिनिट सागर थांबायचं आहे, कारण या केपीएल साठी 5 सर्वोदन लक्ष केंद्रित करा. खांडवळ प्रीमियर लीग 2025 साठी पर्व दुसरा जो आपण पाहतोय, या लीग साठी जांभूलपाडा गावचे पहा. मी जसं नाव अनाउन्समेंट करणार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. जांभूलपाडा गावचे युवा उद्योजक गुरुशेठ फिरांगणे यांच्या माध्यमातून 15,000 रुपयाचं रोख रक्कम आलेली आहे. क्या बात आहे. आणि मी मागासून म्हणतो की जांभूलपाडा खांडवळ गावाचे प्रेमाचे संबंध आहेत आणि त्या प्रेमाचे संबंध आपण जोपासतोय. धन्यवाद गुरुशेठ फिरांगणे. असाच प्रेम तुमच्या गावावरती खांडवलवरती राहणार याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतोय. चला, लेट्स प्ले. सागर पाटील पुन्हा एकदा बागपुढे जाऊन ट्राय करण्याचा प्रयत्न. हो, खराब क्षेत्राच्या चेंडू फरार, बॉर्डरच्या पलीकडे चौकार. रुपेश बॅट पुन्हा चौकार आलाय. एक रुपेश मैदानाच्या आतमध्ये आहे आणि दुसरा रुपेश माझ्या सोबतीला आहे. हा सामना दृष्टी 11 संघाने जिंकला तर मोहन मधुकर पाटील यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. या चौकारे सायना संघटित असून की आपण जर पाहिली तर 17 धावा 10 फलकावरती आपण पाहत आहोत. चांगला सामना होण्याची दाट शक्यता आहे, परंतु इथे फुल लेंथ कुठल्या प्रमाणे चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट चेंडूची सांगता चौकारानंतर मात्र जबरदस्त वापसी सागर पाटीलची पाहिली आपण. धावसंख्या स्थिर आहे. अगदी आपण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत, कारण ग्रुप स्टेज लेवलच्या अगदी आपण अंतिम टप्प्यामध्ये पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाहीये. आणि पंचांचा अखेर 2 षटकांचा समाप्तीचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष आपण जर पाहिलं तर एकूण 43 धावांचा आहे. म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी इथून जर पाहिलं तर 25 धावींची गरज. 12 चेंडू 25 ची गरज. परंतु हा लक्ष खूपच कठीण आहे, कारण ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये 25 नव्हे तर 30-40 सुद्धा होतात. परंतु अंडरआर्म बॉस क्रिकेटमध्ये 25 धावा जोडणं थोडस टेपे केलं आहे. प्रत्येक फोर साठी रुपेश जोशी असेल किंवा आकाश जोशी असेल, त्यांच्यासाठी श्रीकांत जोशी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. पण कुठल्या बॅटरनं 4 हॅट्रिक कंप्लीट केली तर युवा उद्योजक मनीष शेठ रमेश पाटील यांच्याकडून 3,334 रुपयाचं पारितोषिक देण्यात जाणार आहे. चला योगेश्वर फिल्डिंग लावून घ्या आणि प्लीज विनंती करतोय, प्लीज कॉमेंट्री बॉक्स समोर प्लीज कोणी उभे राहू नका. संतोषजी पाटील प्लीज थोडंसं सहकार्य करा. चला योगेश्वर, जास्त वेळ आपण घेऊ नका. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 ची गरज आहे. नवीन गोलंदाज पावशेल आकाश आलाय. तिसऱ्या ओव्हरसाठी 12 चेंडू 12 मध्ये 25 धावा तर रोखायचे आहेत आणि दृष्टी 11 संघाला 12 मध्ये 25 धावा जोडायच्या आहेत. हा फटका चांगला आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू पाहू शकाल या ठिकाणी. पाहू शकाल तिथे हो 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 एक्झॅक्टली काय घडलंय. सलामच्या आयोजक कमिटीकडे लक्ष द्या.
चला तिथे मात्र गडबड गोंधळ करू नका. जो काही निर्णय आहे तो निर्णय त्वरित आमच्याकडे पोहोचवायचा आहे. चला तिथे जास्त तुम्ही प्लीज गर्दी करू नका. चला नंदा 11 खेळाडू आपण चला इकडे या. नंदा 11चे खेळाडू चला चला आपण इकडे यायचं आहे प्लीज. चला पंचाचा निर्णय आला चौकार. परत एक विनंती करतो पहा खेळाडू कक्षासमोर प्लीज. खेळाडू कक्षासमोर दृष्टी 11 संघ एकही प्लेअर जर तुमच्या आतमध्ये आला तर 5 धावांची पेनल्टी असेल. बॉर्डर लाईनच्या पलीकडे आपण उभं राहायचं प्लीज. चला चौकार आहे. चौकाराच्या साईड सगळी धावसंख्या 22. अजून 21. पंच 2 मिनिटं सामना थांबवा. पहिल्यांदा जे समोरच्या कक्षासमोर उभे आहेत मी त्यांना सर्वांना विनंती करू आपण बाजूला व्हा. सर्वांना विनंती करतोय सर्वांनी बाजूला व्हा. आणि दुसरी सूचना अशी आहे
हा फटका खूपच छान आहे आणि पाहू शकाल लॉंग ऑन वरती चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तिथे मात्र रुपेशच्या बॅट मधून निघाली. सिंगल धाव तिथे पूर्ण केली. 43 धाबा तिथे मात्र आय थिंक 23 धाबा पूर्ण केल्या गेल्या. लक्ष आहे 43 धाबांचं आणि आता मात्र 10 चेंडू शिल्लक आणि 10 मध्ये 20 धाबांची गरज. आणि दोन्ही टीमसाठी एकदा टाळ्या असू द्या कारण दोघांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलाय. परंतु फटक्या हवेत त्याला झेलबाजच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय आणि एके धक्का लागला टीम दृष्टी लेवर या संघाला. फलंदाज मात्र माघारी परततोय मिस्टर योगेश पाटील. आय थिंक योगेश कम बॅक झालाय. ओंकारनं झेल पकडला. त्या झेलसाठी संतोषजी पाटील जे समाजसेवक खांडवलचे आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे पहा ते स्पर्धेच्या बाहेर झाले तरी सुद्धा चांगल्या क्रिकेटची ते सराहना करतायत. आणि जर योगेश पाटीलने जर चौकार मारला तर पर फोर्ससाठी 500 रुपयाचं पारितोषिक. माजी सरपंच अमोल पाटील यांच्याकडून माझं लावून अपील कॉड बेल्टसाठी पंचांवरती दडपण टाकण्याचा प्रयत्न करतायत परंतु हा लिगल चेंडू आहे. चला बिल्डिंग लावून घ्या. चला तुमचा टायमर संपलाय. चला आता तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. पर फोर्स साठी योगेश पाटील साठी श्रीकांत जोशी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जबरदस्त क्रिकेट अप्रतिम कामगिरी या स्पर्धेच्या वतीने आपण पाहत आहोत. केपीएल सीझन 2 मध्ये खांडवल प्रीमियर लीग मध्ये हो आखो टप्प्याचा चेंडू पडतो. खराब चेंडू होता आणि चेंडू डाबा स्टिकच्या बाहेर गेला. त्याचपर्यंत डिक्लेअर झोन मध्ये गेला. 1+1 2 धाबा तिथे मात्र जोडल्या गेल्या. 2 धाब्याच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 29 धाबा धावफलकावरती. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. योगेश्वर पाटील विनंती करतोय की प्रत्येक चेंडू नंतर तुम्ही एकत्रित येऊ नका कारण यानंतर सुद्धा आपल्याला कमीत कमी 5 सामने खेळवायचे आहेत. तर असा तुम्ही वेळ खर्च केला तर मात्र पाठ होईल. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश राऊंड द विकेट मारा करतोय. सामना करील योगेश पाटील. दृष्टी सगळे संघ काय स्क्वेअर करता फटका. कव्हर पॉइंटच्या दिशेने जबरदस्त स्ट्रोक चौकार आणि या फोर्ससाठी श्रीकांत जोशी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आणि माजी सरपंच अमोलजी पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु या चौकारच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 29 आकड्यावरती आणि विद्यमान सरपंच ग्रामपंचायत जांभूलपाडा कुक्षेचे तुकाराम शेठ फिरांगणे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु 4 हॅट्रिक पूर्ण केली तर युवा उद्योजक मनीष रमेश पाटील यांच्याकडून 3334 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे योगेश पाटीलचं नेटवर्क किती लॉंग आहे. ओहो चेंडूचा पाठला करता प्रयत्न. खराब चेंडू डाबा स्टिक अगदी उजव्या स्टिकच्या भरपूर चेंडू बाहेरून त्याला वाईट इशारा. अतिरिक्त धाव तिथे पाहायला मिळाली. चला योगेश पाटील अजून एक मात्र पारितोषिक आलंय. 4 हॅट्रिक कंप्लीट केली तर खांडवलकरचे उद्योजक भागीनाथ पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघटित धावसंख्या 30+1 31 म्हणजे शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 12 धाबींची गरज. 31 धाबा झालेल्या आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 12 धाबींची गरज. जबरदस्त सामना अप्रतिम सामना सध्या आपण पाहत आहोत. 6 मध्ये इथे 12 रोखल्या जाणार का. हे 6 चेंडूमध्ये 12 धाबा इथून जोडल्या जाणार का. कारण खेळपट्टीवरती आपण जर पाहिलं तर रुपेशच्या सोबतीला योगेश आहे. रुपेशच्या बॅटमधून 2 चौकार पाहिले. 9 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या. त्याच्यानंतर योगेशचा खेळ पाहिजे त्याच्या बॅटमधून 1 चौकार निघाला. तो खेळतो 5 या धावसंख्येवरती. आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आता मात्र पाहू शकाल निखिलचा तिथे वापर केला जातोय आणि निखिल आता मात्र इथे 6 चेंडूमध्ये 12 धाबा रोखेल का. चला फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू 12 धाब्यांची गरज. जबरदस्त सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. हाय स्कोरिंग अँड हाय व्होल्टेज.
ओन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न करतो योगेश्वर पाटील आहे तो वाईडीशी मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एक धाव तिथे मात्र पूर्ण गेली आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आता विजयासाठी 11 धावांची गरज. एक मिनिट फिल्डिंग करणारा संघ जो आहे नंदा 11 त्यांना एक शेवटची वॉर्निंग आहे की प्रत्येक चेंडू नंतर आपण एकत्र येऊ नका प्लीज. 5 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. स्ट्राईकला आहे रुपेश परत चेंडू पाहतोय आपण खाली राहिला डॉट चेंडू जबरदस्त गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये निखिलच्या वतीने आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल दुसरा चेंडू आलाय डॉट 4 मध्ये आता विजयासाठी टीमला आपण पाहिलं तर 11 धावांची गरज होणार का. मागची काळा चेंडू त्याला डिक्लेअर जोडकडे एक धाव कम्प्लीट दूरपर्यंत होणार का होतोय फक्त फलंदाज रनआउटच्या स्वरूपात झाला बाद. रुपेश बॅक टू द डगआउट. आता मात्र कुठेतरी या सामन्यावरती पूर्णपणे पकड निर्माण केलेली आहे टीम नंदा 11 या संघाने कारण 3 चेंडूमध्ये आता विजयासाठी 10 धावांची गरज. परंतु कौतुकास्पद कामगिरी स्लॉग ओव्हरमध्ये निखिलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी कारण पहिल्या 3 चेंडूचा आपण विचार केला तर फक्त तरी 2 धावा खर्च केला आणि 1 गडी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. परंतु या चेंडूची लाईन चुकीची आहे. नो बॉलचा इशारा पंचाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर चेंडू अवांतर धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. 3 चेंडू अजूनही शिल्लक विजयासाठी 9 धावांची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर लक्ष असू द्या. हो जागेवरती टॅप केलाय खराब क्षेत्ररक्षण चेंडू लॉंग ऑफच्या बाहेर. सागर पाटीलचं खराब क्षेत्ररक्षण 4 धावांसाठी चौकार. 2 चेंडू शिल्लक 2 मध्ये 5 ची गरज आणि आता मात्र जर या 2 चेंडू मध्ये किंवा सामना जरी फिनिश केला योगेश पाटीलने तर युवा उद्योजक मनीष पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. परंतु आता तुम्ही पर 4 साठी जे पारितोषिक आहे ते कॅश प्राइज आपण जमा करा. सामना जिंकला तर बाजी सरपंच विलाजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. 2 चेंडू 5 ची गरज. ओ माय गॉड डॉट बॉल आहे परंतु फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झाला परंतु अजूनही सामना संपला नाहीये. 1 चेंडू एका चेंडूवरती 5 धावांची गरज. चौकार आला तर सुपर ओव्हर कारण सुपर ओव्हर झाली तर या स्पर्धेतील 3रा सामना असू शकेल. परंतु इथे एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. इथे गोलंदाज चूक करणार का की फलंदाज मात्र शेवटच्या चेंडू गोल्डन चौकार मारणार का. चौकार तरी मारला तरी सुद्धा माजी सरपंच विलाजी पाटील यांच्याकडून बॅटरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. योगेश्वर रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद झाला परंतु दृष्टी 11 संघ प्लीज आपण थोडस पाठीमागे व्हा. ओके बॉडी लाईनच्या पाठीमागे राहा. ओके नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश आणि तो यश प्राप्त करेल का. 1 चेंडू 5 ची गरज. गोलंदाज निखिल राऊंड द बिगिन आलाय. हो बॉल आणि सामना जिंकला टीम नंदा 11 या संघाला. तो अभिनंदन टीम नंदा 11 आणि हारला टीम दृष्टी 11. ₹15,000 रोख रक्कम त्यांच्या माध्यमातून त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचा आपण हा सन्मान इथे